नमस्कार मित्रांनो, मी यश स्वागत करतो तुमचं परत एका नवीन पॉडकास्टमध्ये. आणि आजचा पॉडकास्ट थोडा स्पेशल आहे कारण आज माझ्यासोबत आहे माझा वर्गमित्र लहानपणीचा ललित आहे. तर आपण सगळ्यात पहिले काय करू, त्याचं इंट्रोडक्शन करून घेऊ. ललित. नमस्कार मित्रांनो, मी ललित आहे. यश आणि मी 5वीला असताना आमची भेट झाली होती. तेव्हापासून तर आम्ही 8वीपर्यंत वर्गमित्र होतो. त्यानंतर काही कारणांमुळे मला स्कूल चेंज करावी लागली होती. त्यानंतर आमची एवढी जुनी मैत्री आजपर्यंत टिकली आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. ऑलमोस्ट 15 ना, नाही सॉरी 13. 2013 पासून आम्ही सोबत आहे. हो, येस, 2013. आता 26 आलं, 13 वर्ष एवढी जुनी मैत्री. तर तुषारचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहिलाच असेल. आपला तोच फॉर्मॅट आपण परत एकदा यूज करणार आहोत. मी स्क्रिप्ट अशी लिहून आणलेली आहे पहिलेच. आपण काही जे मजेदार प्रश्न आहे ते ललितला विचारू आणि ललित आपल्याला त्याचं उत्तर देईल. ललित, ऑनेस्ट उत्तर द्यायचे तुला सगळे. हो मग. येस. तर इंट्रोडक्शन तर आपलं झालं मित्रांनो. तर चला आता सुरू करू. तर ललित, माझा सगळ्यात पहिले प्रश्न तुला तर एक राहील. तू पण व्हिडिओ बनवतो, मी पण व्हिडिओ बनवतो. तर मला एक सांग, तू कंटेंट क्रिएशन मध्ये का आला किंवा तुला का कंटेंट बनवू वाटतं? कंटेंट क्रिएशन मध्ये येण्याचं कारण असं की मी जेव्हा लहान होतो त्यावेळेस टिकटॉकचा खूप जास्त ट्रेंड होता. त्यावेळेस टिकटॉक म्हणजे मी खूप बघायचो. म्हणजे त्यावेळेस आमच्याकडे कोणाकडे मोबाईल नव्हता, बट माझ्या बहिणीने नवीन अँड्रॉइड मोबाईल घेतला. त्यावेळेस ते टिकटॉकचा खूप जास्त क्रेज आला. कंटिन्यू स्क्रोल करून 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 वाटलं की आपण ही एक ट्राय करून बघू. ट्राय केल्यानंतर टिकटॉकला मी स्टार्ट केलं आणि मला बऱ्याच दिवसानंतर म्हणजे खूप जास्त मेहनतीनंतर मला 38,000 पर्यंत मला फॉलोअर्स मिळाले होते. आणि त्यानंतर इंडियाने टिकटॉकच बॅन करून टाकलं, असा विषय झाला. आणि कंटेंट क्रिएशनमध्ये काही गोष्टी नवनवीन शिकायलाही भेटतात आणि शिकायलाही भेटतात. त्यामुळे मेंटॅलिटी चेंज होते, स्किल कम्युनिकेशन स्किल वाढतात. भरपूर काही गोष्टी आहेत की त्या शिकायला भेटतात. बरोबर. मग आता तू तेव्हापासून सुरुवात केली, तुझे 38,000 फॉलोअर्स पण होते. हो. बरोबर. तर जेव्हा टिकटॉक बॅन झालं काय वाटलं? त्यावेळेस फिलिंग काय होती तुझी? त्यावेळेस तर असं झालं होतं म्हणजे आता कुठे जाऊन डोकं फोडून घेऊ. बिकॉज म्हणजे मी मॅक्झिमम म्हटलं ना 1.5 ते 2 वर्ष त्याच्यावर मेहनत केली होती. बरोबर. आणि इतके छान छान व्हिडिओ होते माझ्या त्याच्यात. ट्रान्झॅक्शन व्हिडिओ होते, लिपसिंग होते. आणि त्यावेळेस म्हणजे ट्रेंड होता. बरोबर. लिपसिंगचा मोस्ट ऑफ ट्रेंड तेच होता. व्हिडिओ चालायचे. त्यामुळे मग चांगली मेहनत होती माझी. पण त्यावेळेस मला ते म्हणजे व्हिडिओ सेव्ह सुद्धा करता आले नाही. ती एक सगळ्यात मोठी वाईट गोष्ट घडली माझ्यासोबत. कमीत कमी ते व्हिडिओ तरी मला सेव्ह करायला भेटले, बट नाही भेटले. म्हणजे आपण असं म्हणू शकतो मित्रांनो, ललित सेलिब्रिटी होता होता राहून गेला. ऑलमोस्ट 38,000 फॉलोअर्स. हे मला माहिती नव्हतं, आता पहिल्यांदा कळलं टिकटॉक ललित. तर आपण आता दुसरा प्रश्न त्याला विचारू. आपण 5वी पासून सोबत आहोत, बरोबर? हो. तुलाही मान्य, मलाही मान्य. तर आपल्यात अशी एक गोष्ट जी तुला आवडली किंवा मग अशी एक गोष्ट आहे की तुला आपल्या ऑडियन्सला शेअर करू वाटते आपल्यात झाली? जेव्हा आपली ओळख झालेली त्यावेळेस तुझी ओळख नव्हती, माझी ओळख नव्हती. बरोबर. त्यावेळेस जे.व्ही. पवार सर आपल्याला होते, बरोबर, इंग्लिशला. येस, ते आपले क्लास टीचर होते. बरोबर. 5वी. येस. त्यावेळेस त्याची माझी एवढी बॉन्डिंग नव्हती म्हणजे जास्त ओळखही नव्हती. बिकॉज नवीन मोस्ट ऑफ जास्त कोणी बोलत नाही एकमेकांसोबत. नंतर बऱ्याच दिवसानंतर त्यावेळेस आम्हाला 12 शिकवायचं. म्हणजे ABCD म्हणजे म्हणतात ना, इंग्लिशमध्ये 12 शिकवतात. त्यावेळेस आम्हाला म्हणजे त्या सरांनी एवढं जोडलं होतं. त्यानंतर मग बरंच आम्ही स्टडी केला. त्यानंतर आम्ही चव्हाण मॅडम म्हणून होत्या, त्यांच्याकडे आम्ही क्लास लावले होते, आठवत असेल. बरोबर. तर चव्हाण मॅडमकडे आम्ही क्लास लावायचो. त्या टायमाला आमच्याकडे शनिवारावर टेस्ट राहायची. तर 20 मार्क्सची जेमतेम असायची आपली टेस्ट. बरोबर. त्यावेळेस आम्हाला टेस्टमध्ये त्यालाही आणि मलाही 2-2, 3-3 मार्क्स पडायचे. त्यावेळेस चव्हाण मॅडम आम्हाला एवढ्या जोडायच्या. जोडल्यानंतर आम्ही क्लास संपल्यानंतर समोरच गोळा थंड गोळा संदीप भाऊ त्यांच्या गोळ्यावरच्या दुकानावर जाऊन बसायचो आणि तिथे आम्ही मस्त गोळा खायचो मॅडम बघून. ती गोष्ट मला अजूनही आठवते. खूप मजा, इंटरेस्टिंग गोष्ट होती आमच्या लाईफ मधली. आणि त्याची माझी तेव्हापासून खूप जास्त बॉन्डिंग वाढली होती. खूप जास्त बॉन्डिंग. आणि त्यानंतर आम्ही बँच पार्टनर झालो. म्हणजे 5th स्टँडर्ड पासून तर लास्ट पर्यंत म्हणजे 8th स्टँडर्ड पर्यंत आम्ही एकाच बँचवर बसायचो. बरोबर. आणि माझी पण एक आहे
ललित आम्हाला आपल्या पोषण आहार भेटायचा बरोबर. आपण सोबतच एकाच थाळीमध्ये एकाच थाळीमध्ये Yes. खायचो आणि हा. त्या दिवशी आम्हाला जेवण करायचं नसायचं ना, त्यावेळेस मी यशच्या घरी यायचो बरोबर. आणि पूर्ण म्हणजे जोपर्यंत शाळा परत भरत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसायचो. त्यावेळेस आहे ना, यशकडे भरपूर काही गोष्टी होत्या. म्हणजे ते क्रिशचा त्यावेळेला खूप जास्त ट्रेंड होता, तुला आठवत असेल. त्यावेळेस त्याच्याकडे खूप सारे म्हणजे स्टिकर असायचे, आपण हा. हातांवर लावतो हातावर ते स्टिकर. लावायचे. ते स्टिकर खूप होते. ते स्टिकराचा यूज मी म्हणजे आमची जी जुनी टीव्ही होती, तो डब्बा टीव्ही असतो ना हा. त्याच्यामध्ये, हा. त्या टीव्हीवर आजही तो स्टिकर लागलेला आहे. म्हणजे तो स्टिकर मला अजून पण आठवतो, तो आहे माझ्याकडे. चांगली गोष्ट. असंच कायम सोबत राहू. 100%. तर मला तिसरा प्रश्न तुला असा विचारायचा, आता युट्यूबला पण तू व्हिडिओ बनवतोय बरोबर. जर युट्यूबला तुला भरपूर असे जेव्हा व्ह्यूज येतात तेव्हा इनर फिलिंग काय राहते? युट्यूबला जेव्हा व्ह्यूज वाढतात त्यावेळेस अशी फिलिंग असते माझी, म्हणजे जर आपण मेहनत करतोय त्याचं जर योग्य फळ भेटलं ना तर मग बरं आहे. कारण की असे भरपूर कॉन्टेंट क्रिएटर आहेत की ते एवढे मेहनत करतात तरी ते सक्सेसफुल होत नाही. बिकॉज यूट्यूबच्या ज्या गाईडलाईन्स आहेत ना त्या म्हणजे मोस्ट ऑफ फॉलो करतातच सर्व, बट मग काही गोष्टी अशा असतात ना त्या सक्सेसफुल नाही होत. त्याच्यामुळे मग जेव्हा व्ह्यूज वाढतात त्यावेळेला वाटतं की आपणही या गोष्टीमध्ये सक्सेस होऊ शकतो, आपणही लोकांना काहीतरी नवीन काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करू शकतो आणि आपण सक्सेसफुल होऊ शकतो त्या गोष्टीमध्ये. आणि ॲज मी पण आता बरेच दिवसापासून व्हिडिओ बनवतो युट्यूबवर, तर मला एकच गोष्ट असं सांगू वाटते की युट्यूबवर व्हिडिओ बनवलं जेवढं इझी वाटतं ना तेवढं पण इझी नाही. कॉन्टेंट तर कोणी बनवतं, कोणी कॉन्टेंट बनवू शकतं, कोणी कॉन्टेंट कसंही टाकू शकतो, पण एक क्वालिटी कंटेंट जर द्यायचं असेल ना त्याच्या मागे जी मेहनत लागते ना ती खूप जास्त असते. ते तुम्ही आता बघूच शकता. ते लिटरली आता रात्रीचे 9:30 वाजलेले आणि तो शूट करायला आलेला आहे. बाहेर एवढी जाम थंडी म्हणून तो स्वेटर घालून आलेला आहे, जर्किंग स्वेटर, एनिथिंग. ही एवढी मेहनत आहे, याच्यापेक्षा जास्त मेहनत लागते. आता हा व्हिडिओ शूट होईल, त्याच्यानंतर परत एडिट होईल. एडिट जर नीट झाला तर ठीक, कारण की माझ्यासोबत असं पण झालं की मी बरेच व्हिडिओ एडिट केले आणि ते एक्सपोर्टच होत नाही. एक तर याने लिटरली सिरीज सुद्धा तयार केली. आम्ही इतकी सुंदर सिरीज आम्ही तयार केली होती. सॉरी एक सेकंड. इतकी सुंदर सिरीज आम्ही तयार केली होती, म्हणजे ऍक्च्युली त्यानेच केलेली. 2-3 सेकंड सॉरी 10-12 शॉट होते माझे फक्त, पण मजा आली होती मला पण करायला. त्याच्यात लीड रोड हाच होता, सगळं एकदम प्रॉपर केलं आणि त्याच्याकडनं तेवढी जेवढी पण फाईल होती ऑल डिलीट. म्हणजे लिटरली 5 दिवसाचा मेहनत तुझी 5 दिवस म्हणजे आम्हाला 5 ते 6 दिवस शूटला लागलेले हा. आणि 2 ते 3 दिवस तुम्हाला फक्त एडिटिंगला लागले होते. आणि एवढी मेहनत केली आणि मोबाईलचं स्टोरेज फुल जास्त झालं, म्हणजे खूप जास्त फुल झालं. त्यामुळे मी थोडं फाईल्स वगैरे डिलीट करू असं त्या हिशोबाने मी पूर्ण फाईल डिलीट होऊन गेली. फाईल अशी डिलीट झाली की ती रिस्टोर पण होत नाही आता. स्टोर पण होत. म्हणजे काय 8 दिवस एवढी मेहनत घेतली, एवढं विचार विनिमय सगळ्या गोष्टी केल्या, गेली ती वाया. आणि एक कसं राहतं, एक जेन्युइन जी गोष्ट असते ना, म्हणजे आता आपण व्हिडिओ बनवतोय ना, तुम्ही रिटेक घेता पण ना ते रिटेक मध्ये फील नसते जी पहिल्या वेळेस येते. फॉर एक्झाम्पल सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आपला हाच आहे, अक्षय खन्नाचा जो आता डान्स व्हायरल झाला होता. त्याच्यामुळे तो को ऍक्टर काय म्हणे, त्या जो डान्स होता त्याला कोरिओग्राफच कोणी केलेलं नव्हतं. अक्षय खन्नाने जी ते म्युझिक बीट ऐकली आणि स्वतःच तो चालू पडला. ही काही गोष्टी एकदम असं रिअल राहतात, त्या परत एखाद्या वेळेस अक्षय खन्नाला पण करता येणार नाही. एकदा होऊन गेलं ना ती गोष्ट, ती परत नाही होत असं मला वाटतं. ह्याच गोष्टी असू शकतात. कमबॅक करणे खूप महत्वाचं असतं, जसं की अक्षय खन्नाने केलंय. तर मग तेच युट्यूबवर एवढं म्हणजे एवढं पण सोपं नाही आहे व्हिडिओ बनवणं. ट्राय करत राहायचं आपण, जर इच्छा असेल तर ट्राय करायला काही प्रॉब्लेम नाही. आपण आपल्यासाठी जर टाइम देऊ शकत नाही तर मग अर्थ नाही. तर मला तुला चौथा प्रश्न असा विचारायचा की तुझी एक सवय जी तुला स्वतःला पण आवडत नाही. तसं म्हणायला गेलं तर भरपूर आहेत, बट मी एक सवय सांगू शकतो, ती म्हणजे माझी झोपायची. बिकॉज म्हणजे पहिलीच जर सांगायला गेलं तर पहिले कसं 2-2-3-3 वाजेपर्यंत मोबाईल बघायचं आणि 10-11 वाजता उठायचं, मस्त निवांत एकदम. बट मग पहिले म्हणजे तरी जेव्हा म्हणजे माझे वडील होते तोपर्यंत, कोविड काळामध्ये माझे वडील एक्सपायर झाले, त्यामुळे काही जबाबदाऱ्या पडल्या. त्यामुळे मग बऱ्याच गोष्टी चेंज झाल्या, म्हणजे लाईफ पूर्णपणे चेंज होऊन गेली. त्यामुळे मग ज्या जबाबदाऱ्या होत्या माझ्यावर त्या मला पूर्ण करायच्या, त्यामुळे मी भरपूर चेंजेस केले माझ्या स्वतःमध्ये. माझ्या स्वतःची झोपही कमी केली, बऱ्याच गोष्टी आहेत.
आणि मला पण एक गोष्ट तुला चेंज करावी तू असं वाटतं की म्हणजे तू पण जे पण काही बनवतो ना व्हिडिओ वगैरे ऑनेस्ट ओपिनियन कन्सिस्टन्सी ठेव. येस कसं आहे व्हिडिओ परत तीच बात व्हिडिओ बनवणं सोपं आहे क्वालिटी कंटेंट अवघड आहे आय नो पण मग जर ग्रो व्हायचं तर मग करावं लागेल टाइम काढावा लागतो. कन्सिस्टन्सी ठेव नक्कीच तुझा फायदा होईल. हो. अशी एक गोष्ट जी तुला करू वाटते पण तू करत नाही. फिलिंग शेअर करणं. कोणत्या फिलिंग म्हणजे लाईफ मध्ये काही अनुभव असे असतात ना की Okay. ते कोणाला शेअर नाही करू शकत. Okay. म्हणजे ते चांगले असतात चांगले तर सर्वच करतात share. बरोबर. बट म्हणजे वाईट कंडिशन्स असतात ना आपल्यावर म्हणजे जे घडले आपल्यासोबत ते प्रत्येकाला आपण सांगू शकत नाही त्या गोष्टी. त्यामुळे असे आपल्याकडे खास मित्र असतात. तुला तर पूर्ण हिस्ट्री मला तर माहिती आहे सगळं. त्यामुळे असे काही गोष्टी असतात ना ते आपण प्रत्येकाला शेअर करू शकतो. जो आपला जिगरी असतो ज्याला जो समोरचा आपल्याला समजून घेतो त्याला आपण 100% त्या गोष्ट शेअर करत ऑब्विस चांगली गोष्ट आहे. नक्कीच पुढे पण शेअर करत राहा. आणि लिटरली त्याचा मोबाईलचा पासवर्डला माझं थंब आहे. हे सांगायचं नव्हतं मी बोलतो पण. 5वा प्रश्न जर तुझे युट्यूबला 1,00,000 सबस्क्रायबर झाले तर तू काय करशील तुझी काय फिलिंग राहते? 1,00,000 सबस्क्रायबर होणं म्हणजे खूप जास्त मेहनत आहे. म्हणजे त्या मेहनतीला जर मला फळ भेटलं ती माझ्यासाठी खूप गर्वाची गोष्ट राहील. बिकॉज आता यशनी सांगितलं कंटेंट क्रिएशन सोपं आहे बट कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. आणि कन्सिस्टन्सी ठेवण्यासाठी खूप प्रयत्न लागतात खूप मेहनत लागते. त्यामुळे प्रयत्न केले आणि ते जर मला यश भेटलं तर ती माझ्या घरच्यांनाही प्राऊड वाटेल माझ्या मित्रालाही प्राऊड वाटेल आणि मला स्वतःलाही माझ्या स्वतःचा प्राऊड वाटेल. बरोबर. आणि तुझी एक व्हॅल्यू पण वाढून जाईल. आता पण आहे पण ती एक वेगळी असते. हो हो माझं काय म्हणणं आहे तुला कळते. ओके. अशी एक गोष्ट जी तू चुकला असं तुला वाटतं ते चुकला बुवा असं काही? चुकलो हा म्हणजे पहिले आहे ना म्हणजे मित्रांना व्हॅल्यू मी जसं मित्रांना व्हॅल्यू द्यायचो ना म्हणजे असे माझे भरपूर मित्र होते पहिले. म्हणजे ऑनलाईन झालं इन्स्टाला झाले FB ला झाले म्हणजे भरपूर काही फ्रेंड्स वगैरे असतात. बट माझ्या वाईट काळामध्ये मला कोणीच कामात आलं नाही. असे ठराविक जे मित्र आहेत ते मला प्रत्येक ठिकाणी कामात आलेले आहेत. बट मग प्रत्येक म्हणजे म्हणतात ना प्रत्येक मित्र हा आपला चांगल्यासाठी नसतो हे लक्षात ठेवा. बिकॉज मी जे अनुभव घेतलेत त्यानुसार प्रत्येक मित्र आपल्यासाठी चांगलंच करेल ही गोष्ट नसते. जो वाईट काळात साथ देतो ना तोच खरा मित्र तोच खरा मित्र असतो. ऑब्वियस ही गोष्ट तर 101% खरी आहे. चांगल्या काळात ऑलरेडी खूप पब्लिक असते सोबत. खूप म्हणजे जे कोणी बोलत नाही ना ते सुद्धा सोबत असतात. पण जे व्हॅल्युएबल पीपल असतात ना ते नेहमी वाईट काळात मदत करतात. आणि मला खरं मी बोलणार नव्हतो पण एक गोष्टीचं अजून पण दुःख आहे जेव्हा 2000 मला त्याचे वडील 1 एप्रिल 2021 बरोबर हा त्या दिवशी वारले. आणि त्या दिवशी जेव्हा मला समजलं 5 वाजता मी त्याला कॉल केलेला तो रडत होता माझ्याशी फोनवर. मला समजत नाही म्हणजे काय झालं. पण लिटरली त्या सिच्युएशन अशी होती की कोविड एवढा वाढलेला होता की जाणं शक्य नव्हतं म्हणून मी गेलो नव्हतो. तेव्हा मला त्या गोष्टीत अजून पण रिग्रेट आहे की मी जायला पाहिजे होतं. सिच्युएशन तशी होती की पॉसिबल नव्हतं. जे सख्खे नातेवाईक सुद्धा जवळ यायला घाबरायचे 4 टाइम विचार करायचे. बट मग आपणही दुसऱ्याची जे प्रत्येकाची फॅमिली असते कोणाची म्हणजे असं फोर्स नाही करू शकत या गोष्टींसाठी आपण. त्यामुळे मला त्याच्या काही खंत नाही बिकॉज तो कोविड काळ असा होता ना त्याच्यामुळे काहीच नाही बाबा. चल नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण बोलू आता. हो टिकटॉक वर तू व्हिडिओ बनवले स्टार्टिंगलाच बोलला बरोबर. तर टिकटॉक म्हणजे तुझा 2019-20 चा काळ आणि 21 बरोबर. मग तेव्हाच बॅन टिकटॉक बॅन झाला आणि PUBG चॅम्पियन सारखंच आहे. तर तेव्हाचा ललित आणि आत्ताचा जो ऍक्च्युअल वाला ललित हा वाला तर काय फरक आहे? तसं सांगायला गेलं तर पहिलेच मी स्टार्टिंगलाच बोलतो टिकटॉकला मोस्ट ऑफ लिपसिंगच व्हायचे. म्हणजे दुसऱ्याचे कंटेंट कॉपी करण्याची ट्रेंड होता. म्हणजे कोणी रिअल कंटेंट नव्हता कोणाचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं सॉंग आहे त्याच्यावर लिपसिंग करायचे ते व्हिडिओ अपलोड करायचे. बट आताची कंडिशन अशी आहे नवीन नवीन म्हणजे नवीन नवीन कंटेंट सुचतात नवीन नवीन माहिती भेटते
आणि ती माहिती शेअर आपण स्वतः करतो आपल्या स्वतःच्या आवाजामध्ये. हे एक चांगली गोष्ट आहे, जो डिफरन्स आहे माझ्यामध्ये. जसं की त्याने आता एक नवीन व्हिडिओ तयार केलाय, व्हिडिओचं टायटल काय? म्हणजे मी असं आरोग्याबद्दल Promote सांगितलंय कर मस्त. त्यामध्ये. त्यामध्ये गरम पाण्याने आंघोळ केल्याने काय फायदा होतो आणि काय नुकसान होतो हे सर्व त्या डिटेल्स मध्ये सांगितलंय मी. तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. येस, नक्की बघा. आणि मला तर असं वाटतं सगळ्यात महत्वाची अजून एक गोष्ट अशी आहे की AI मुळे पण खूप मोठा डिफरन्स पडला. आय थिंक तेव्हा ChatGPT वगैरे नव्हतं. आता म्हणजे तुम्ही जर असं ठरवलं ना की मला या व्हिडिओची स्क्रिप्ट पाहिजे, पहिल्या शब्दापासून तर लास्ट पर्यंत एंड पर्यंत काय बोलायचं ना, स्क्रिप्ट डायरेक्ट येते. हो. सगळं म्हणजे पुढे गेलेलं आहे. आय होप की आपण पण पुढे जाऊ. तर मला तुला अजून एक नेक्स्ट प्रश्न असा की तुझ्या मते माझ्यात सगळ्यात मोठी विकनेस काय आहे, जी मी म्हणजे स्वतःवर काम करेल आणि चेंज करण्याचा प्रयत्न करेल? आता माझा पहिलेपासूनचा अनुभव जो म्हटला, तुझं नेचर कसं साधं बोल आहे. हा, क्लिअरली फसून जाते. हा, कोणी काही सांगितलं का घेऊन पळतो आणि तिथे जाऊन फसतो. याचा मी बरंच एक्सपिरियन्स आहे, म्हणजे त्यांनी शेअर केलेत माझ्यासोबत. त्याला मी सांगितलं पण येईल काय चुकतं आणि काय बरोबर. तर माझं एकच त्याला सांगणं आहे की प्रत्येकावर विश्वास ठेवणं सोडून दे. कारण की आत्ताची जनरेशन म्हणजे आपण जे मेहनत करतोय ना, तर असे भरपूर लोक आहेत की ते आपला पाय ओढायचं काम करतात. ऑब्विस. अशा लोकांपासून खूप सावध राहायला पाहिजे. बरोबर. हो. ठीक हा आहे. एकच सल्ला आहे माझा याच्यासाठी की प्रत्येकावर विश्वास ठेवू नको. थँक्यू सो मच. मला तू एवढा चांगला सल्ला दिला. इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न नक्कीच करू आपण. आपल्या लोकांचं ते नाही ऐकणार, मग कोणाच ऐकणार? बरोबर की नाही? तर मला सगळ्यात इंटरेस्टिंग प्रश्न तुला आत्ता विचारायचा आहे. आता आपण सगळं एवढं कॉन्टेंट करतोय, बरोबर. पण कॉन्टेंट आपण कशावर बनवतो? म्हणजे मोबाईल. आता तरी आपण आमच्या दोघांकडे मोबाईलच आहे. मोबाईलवर शूट करतोय, आपल्याला पण मोबाईलच आहे. अजून लॅपटॉप नाही आमच्याकडे किंवा कॅमेरा वगैरे नाही. फ्युचरमध्ये तेही होईल. हा. जर तुमचा सपोर्ट राहिला तर खूप जास्त ग्रो होईल आणि तुमचा सपोर्ट पाहिजेच आहे आम्हाला. बरोबर. कसं आहे, मेहनत करतोय, मेहनतचं फळ भेटलं का मग वस्तू पण घेऊ वाटतं. आपोआप म्हणजे बदल होतो. इम्प्रुव्हमेंट करण्याचा आपण हा. ऑटोमॅटिकली ट्राय करतो की Obvious. आपल्या ऑडियन्सला आपण अजून काय बेस्ट देऊ. एक्झॅक्टली. बरोबर. एक्झॅक्टली. जसं तुम्ही आता मागचा पॉडकास्ट पाहिला असेल, मी लिटरली काहीच विचार केलेला नाही. तुषारला बोललो, बिचारा आला माझा पहिला शब्द. मी तेव्हा पण जिक्र केला, आता पण जिक्र करतो. कॅमेराच्या मागे हाच होता. हा मला 1, 2, 3 आणि व्हिडिओ शूट केला, बरोबर. काही न विचार करता. आणि तो पहिला व्हिडिओ आणि हा तुम्ही आता दुसरा व्हिडिओ बघताय, तो पण पॉडकास्ट आहे. तर पाहून घ्या, दुसऱ्याच व्हिडिओमध्ये एवढी ग्रोथ झालेली आहे आपली. भविष्यात अजून जर चांगले व्ह्यूज गेले, आपल्याला पण भारी वाटतं, तुम्हाला पण भारी वाटतं आणि अजून बेस्ट देण्याचा प्रयत्न तर नक्कीच करू. 100%. आता थोडं सॉरी, प्रश्नावरनं भटकलो. आता परत आपण प्रश्नावर येऊ. तर आपण एवढं कॉन्टेंट करतो, बरोबर? कॉन्टेंट ह्या मिनिटाला आपण मोबाईलवर बनवतो. तर तू मोबाईल बिना 24 तास राहू शकतो का? हा मला एकदम सिम्पल प्रश्न आहे. आता बेसिकली सांगायला गेलं तर आत्ताच्या ज्या स्कूलच्या ट्रिप्स जात आहे त्यामध्ये माझा मोबाईल म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये म्हणजे माझ्या भावाचा मुलगा आहे. भाऊ जॉबला असल्यामुळे त्याला त्याचा मोबाईल देऊ शकत नव्हता. त्यामुळे त्याला मी 5 दिवस माझा मोबाईल दिला होता. तर मी राहू शकतो. तो प्रूव्ह करतोय म्हणजे हो की मी राहू शकतो. पण मला नाही वाटत. मी राहिलो बिकॉज घरी राउटर असल्या कारणाने टीव्हीवर सगळं काही एकमत झालं का? आणि प्लस मोबाईलची गोष्ट चालू आहे तर मी मोबाईल बद्दलच बोलणार आहे. सगळ्यात आता विचारलं काय मोबाईल बद्दल राहू शकतो का? ओके. घरी पीसी असल्या कारणाने पीसीवर सगळे काम होतात. इन्स्टा ओपन होतं, व्हॉट्सअप ओपन होतं, सगळ्या काही गोष्टी होणच जातात. मोबाईल काय, टीव्ही काय? विचारलं काय मोबाईल बद्दल आर्ग्युमेंट. ठीक आहे, चल. पण अजून पण मी म्हणत नाही राहू शकतो. तर आपला आता फायनल सेगमेंट आपण असं ठेवतो, रॅपिड फायर. आपण तुषारच्या पण व्हिडिओ मध्ये घेतलं होतं आणि इथे पण घेतलेलं आहे, चेंजेस करून थोडंसं. तर सगळ्यात पहिले आपण कंटेंट क्रिएशन किंग म्हणू शकतो. मी किंग, कारण की मी किंग म्हटलं तेव्हा तो स्वतःला प्राऊड फील करेल. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आता सध्या चालू मार्केटमध्ये मॅनिफेस्टेशन. बरोबर आहे ना? आपण जेव्हा स्वतःला काहीतरी मानू तेव्हा आपण ग्रो होऊ. एक्झॅक्टली. बरोबर आहे की नाही? एक सेल्फ कॉन्फिडन्स. कंटेंट बनवणं एवढं सोपं नाही. जेव्हा आता कॅमेऱ्याच्या पुढे आम्ही आहे तर आम्हाला पहिले स्वतःवर कंट्रोल ठेवणे, फेसवर स्माइल ठेवणं, लाईफ मध्ये किती पण प्रॉब्लेम चालू राहिले ना ते दाखवणं नाहीये. कारण की लोकांना
काडी मात्र संबंध नाही, त्यांना काय कॉन्टेंटशी मतलब आहे. बरोबर बरोबर आहे की नाही? बरोबर. प्रॉब्लेम कोणी ऐकायला तयार नाही, त्यांना काय एंटरटेनमेंट प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात पण सॉल्व्ह करायला कोणी येणार नाही. त्यामुळे त्या गोष्टी इग्नोर करून आम्हाला फोकस करून ते व्हिडिओ मध्ये क्रिएट करायचंय, त्या गोष्टी इम्प्लिमेंट कराव्या करायचं. बरोबर असा करायचं. विषय असतो. येस येस येस. डिफरंट आहे आणि डिफिकल्ट पण आहे, पण मॅनेज करता आलं पाहिजे. बरोबर. कारण की हेच तर, यालाच तर ग्रोथ म्हणतात. जर ग्रो झालेले अकाउंट दिले तर कोणी त्याच्यावर व्हिडिओ टाकून हे करू शकतो, पण रिअल स्ट्रगल जर विचारलं तर हेच असतं की जेव्हा शून्यापासून आपण जेव्हा विश्व निर्माण करायला जातो तर ती फिलिंग काय राहते. आणि एक छोटे छोटे जेव्हा आपण स्टेप्स घेतो ना, आणि एक जेव्हा सर्टन अमाऊंट, जसं आता तुला थोड्यापूर्वी बोललो 1,00,000 सबस्क्रायबर झाले, तू काय बोलला, एकदम आनंद राहील, मम्मीला भारी वाटतं, ती फिलिंग वेगळी राहील. बरोबर. बिकॉज ते आपल्या मेहनतीचं फळ. मेहनतीचं फळ, एक्झॅक्टली मेहनतीचं फळ असतं. आणि तेव्हा ते सगळे दिवस आठवतात. मग हा पण दिवस आठवेल, तो डोंगरावरचा पण दिवस आठवेल. मी तेव्हा पण बोललो होतो की इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करू, आणि केलेलं आहे आणि अजून करू. त्याच्यापेक्षा चांगले नवीन नवीन आयडिया आल्या ते आपण घ्यायचा प्रयत्न करू. अजून चांगले चांगले जे काही लोक मला आवडतात त्यांचे पॉडकास्ट घेऊ, त्यांचे आपण विचार मांडायचा इथं प्रयत्न करू. बरोबर आहे की नाही? ललित त्या आहेच माझ्यासोबत, त्याचं काही डाऊट नाही. परत विषय भरकटलो, वाईट मॅच झाली का असं होतं. माझं तर तसंच आहे. आमची चर्चा याच्यापेक्षा जास्त भयानक असते. तो विषय चला, तर मग मला पहिला प्रश्न तुला असा आहे रॅपिड फायरचा, इंस्टाग्राम का युट्यूब? इंस्टाग्राम. वाय? बिकॉज इंस्टाग्रामवर म्हणजे नवनवीन लोकांसोबत ओळख होते, नवीन नवीन कंटेंट माहिती पडतं. पण आत्ताच्या कंडिशनला इंस्टाग्राम पण त्याचं अल्गोरिदम एवढं चेंज होऊन गेलंय, त्याच्यावर मोस्ट ऑफ म्हणजे जे कामाचं ते नाही तर फालतू गोष्टी जास्त यायला लागले. त्यामुळे तसा त्या युट्यूबवर फोकस करतोय. इंस्टाग्राम थोडं साईडला बंदच आहे बुवा असं म्हणता येईल. युट्यूब करतोय बिकॉज कंटेंट क्रिएट करायचं आम्हाला आणि ग्रो व्हायचं. माझं पर्सनली युट्यूब नाही, बिकॉज जगातलं दुसरं सगळ्यात मोठं सर्च इंजिन गुगल नंतर. बरोबर, ऑब्विस. आणि मला असं वाटतं जे युट्यूबवर भेटतं ना ते इंस्टाग्रामवर नाही भेटत. म्हणून युट्यूबवर व्हिडिओ येणारे म्हणून युट्यूबची तारीफ करायची असं काही नाहीये. जे ऑनेस्ट ओपिनियन ते द्यायचा प्रयत्न केला. बट बिकॉज म्हणजे बोलायला गेलं ना तर मला युट्यूब बद्दल काही माहित नव्हतं. यशनी मला भरपूर आयडिया दिल्या, असं करू तसं करू. त्यानंतर मी भरपूर काही गोष्टी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला, स्वतःहून बी केल्या, त्याच्याकडून आयडिया घेतल्यात, भरपूर काही गोष्टी मी ट्राय केल्या. त्यावेळेस मला कळलं की इंस्टाग्रामपेक्षा पण युट्यूब बेटर आहे आणि युट्यूबवर काम केलेलं खूप जास्त सक्सेसफुल आहे. त्यामुळे मी इंस्टाग्रामपासून थोडं दूर युट्यूबवर फोकस केलं. आणि एक एकदम छोटी गोष्ट आहे पण मी सांगतो तुम्हाला, एक नॉर्मल व्हिडिओ आहे, एक व्यक्ती आहे माझ्या ओळखीचेच सर, बरोबर. तर त्यांचं मी एक नोटीस केलं पॅटर्न, जो व्हिडिओ तो इंस्टाग्रामला टाकला त्याला लिटरली त्या व्हिडिओला दोघं ठिकाणी टाकलं, युट्यूबला पण टाकलं आणि इंस्टाला पण टाकलं त्यांनी. तो व्हिडिओ युट्यूबला टाकला त्याला व्ह्यूज आले 1400, ओके. आणि तोच व्हिडिओ त्यांनी इंस्टाग्रामला टाकला त्याला व्ह्यूज आले 65,000. एवढा अल्गोरिदमचा फरक. म्हणजे 1400 कुठं आणि 65,000 कुठे. म्हणून युट्यूबवर मेहनत करून ग्रो होणं म्हणजे जाऊ द्या, परत तेच बोलणं चुकीचं आहे. हा, तर दुसरा मला प्रश्न असा आहे रॅपिड फायर मध्ये, गाव का शहर? गाव. मला पण गाव आवडतं पर्सनली, बिकॉज पण सोबत वाय. माझ्या पर्सनली सांगण्यात असंच आहे, सिटीमध्ये आपण 2 दिवस एन्जॉय करू, 3 दिवस एन्जॉय करू, पण चौथ्या दिवशी एवढं बाहेरच बोर होतं. म्हणजे ते म्हणतात ना, नाही राहू शकत. पर्सनली मी तरी राहू शकत. बिकॉज जे सिटीकडची जी लाईफ आणि खेड्याकडची जी लाईफ आहे, जेव्हा फ्रीडम आहे ना, तोच मॅच होतच नाही, डायरेक्ट बिलकुल मॅच होत नाही. त्यामुळे मला तर गावच आवडतं. आणि माझं एकदम सिंपल उत्तर राहील ना, गाव म्हणजे वाईब आहे. बस. प्रत्येकाला गाव नाही आवडणार, ज्यांना आवडायचं त्यांनाच आवडेल, पण ज्यांना पण आवडेल ना त्यांना मनापासून आवडेल, याचं तसं वाटतंय. कारण की जो सनसेट आहे, जे आमचं गाव तर एकदम म्हणजे लकी समजतो मी की शेजारी डोंगर आहे, ते डोंगरावर व्ह्यू वगैरे जो येतो ना तो शहर मॅचच करू शकत नाही. किती का मोठ्या बिल्डिंग राहू दे, मला नाही वाटत पर्सनल. उलट सिटीतली लोक गावाकडे येण्यासाठी तरसतात, बिकॉज त्यांना जे शुद्ध हवा म्हणतात ना, बिकॉज प्रदूषण एवढं झालेलं आहे की श्वास घेणं मुश्किल झालेलं आहे आताच्या कंडिशनला. त्यामुळे खेडेगाव सर्वात बेस्ट. इथं आमचं सेम आहे. तर तिसरा प्रश्न असा तुला, फेम का फ्रीडम? फ्रीडम.
फ्रीडम का काही फ्रीडमला कारण पण असं आहे, आता सध्याला मीही जॉब करतोय, तोही जॉब करतोय, बट मग काही गोष्टींमध्ये असं वाटतं ना आम्हाला, की काही वेळेस आम्हाला व्हिडिओ काढण्यासाठी टाइम भेटत नाही. भरपूर काही गोष्टी आहे, थोडं बॉदरेशन असतं, फ्रस्ट्रेशन असतं. म्हणजे जर आपले जे वरचे जे बॉस असतात, फॉर एक्झाम्पल बोलायला गेले आपले जे सिनियर असतात, ऑब्विस ते थोडेफार बोलतात आपल्या चुका झाल्या ते आपल्या 100% बोलतात. पण मग ते जरा इरिटेट होऊन जातं आपण त्या गोष्टीमुळे. त्यामुळे म्हणजे तेव्हा आपण अटकल्यासारखं होऊन जातो त्या गोष्टीत. जॉब अशी गोष्ट आहे ना, त्यामध्ये आपण पूर्णपणे अटकून जातो. म्हणजे आपल्या ज्या मनाच्या गोष्टी आपल्याला ज्या आवडतात त्या गोष्टींना आपण जास्त टाइम देऊ शकत नाही. त्यामुळे मला फ्रीडम आवडतं. फ्रीडम. येस. आणि मला अजून असं पण वाटतं की एकच लाईफ आहे, आता एन्जॉय नाही करणार तर कधी कधी करणार. करणार. आणि माणूस काय माहिती पण स्वतःला एवढं कामात व्यस्त करून घेतो की तो लाईफ जगायचं विसरून जातो. आताची कंडिशन अशी झाली आहे, प्रत्येक माणूस, बाई, म्हणजे सर्व सजीव प्राणी, म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणजे माणसांमध्येच, ते प्रत्येक फक्त पैसा मागे फिरत आहे. पैसा आहे तर सर्व आहे, बट नाही, फ्रीडम आहे तर सर्व आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, पैसा प्रत्येक जण कमवतो, भिकारी पैसे कमवतो, बट मग तो फ्रीडम त्याला मिळत नाही, तो पैसा मागे पळत येतो. माझं पर्सनली ओपिनियन. यश, तुला काय वाटतं? डीप टॉपून गेलं. ते म्हणतील आपला विषय जास्त भरकटत चाललाय. भरकटत म्हणजे जाऊ द्या आता. ठीक आहे, तुला पुढचं. लास्ट क्वेश्चन मित्रांनो, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे तर शेवट बघूनच जा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला ना तर यू आर स्पेशल फॉर मी. अस पण म्हणू शकता. तुम्ही स्पेशल आहात आमच्यासाठी आणि खरंच तुमचे आभार आहे आमच्यावर की तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला. थँक्यू सो मच, मनापासून थँक्यू सो मच. आणि माझा शेवटचा प्रश्न आहे ललितसाठी, मेहनत करण्याशी. मेहनत, बिकॉज आता आपण सुरुवातीपासून एकच गोष्ट बोलतोय, कन्सिस्टन्सी महत्वाची आहे, त्याला मेहनत लागणारच आहे. बरोबर. बिकॉज नशिबाच्या पुढे म्हणतात ना, नशिबाच्या पुढे काही होत नाही. बट तू जर मेहनतच करत नाही तर तुला नशीब तरी काय करणार आहे? जर तुला एखादी गोष्ट मिळवायची, फॉर एक्झाम्पल आम्ही म्हणतो आम्हाला युट्यूबवर ग्रो व्हायचं, नंतर आम्ही त्याच्यावर मेहनतच करत नाही तर ग्रो होणार कसं? बरोबर ना? त्यासाठी मेहनत, बिकॉज जोपर्यंत आपण करणार नाही काही, तोपर्यंत काही बनवू पण शकत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला IPS बनायचं आहे, त्याला स्टडी करायला लागणार आहे. जर तो स्टडीज करणार आहे, तो IPS बनेल कसा? सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल विश्वास नागरे पाटील सर. बस, अजून कोणतं एक्झाम्पल पाहिजे तुम्हाला? आता तर भरपूर. येस, मेहनत गरजेची असते लाईफमध्ये. नशीब फार कमी लोकांचं असं असतं की त्यांनी काही बनवलं, मेहनत न करता त्यांना मिळतं. मिळतं. पण हे प्रत्येकाच्या त्यांना नशिबात. आपण काय म्हणतो, अंबानी. पण ते पण मेहनत करतात, ठीक आहे, त्यांचं बरं आहे असं म्हणू शकतो. पण त्यांची पण मेहनत आहे ना. सुरुवातीपासून त्यांनी पण स्टार्टअप केला, पहिले झिरोच होते ते, त्यांच्या मेहनतीमुळे आज कुठल्या पोस्ट होते. त्यांची पण मेहनतच आहे. हो, पण फ्रीली कोणालाच काही भेटत नाही, प्रत्येकाला भेटत मेहनत नाही. करावंच लागेल आणि बरोबर. मेहनत केल्याशिवाय काहीच भेटणार नाही. जसं ललितने 9:30 वाजता इथे येऊन हा पॉडकास्ट शूट करायला मला मदत केलेली, खूप मोठं योगदान आहे. कॅमेराच्या माग असा शॉट घे, तसा शॉट घे, इथं मी छान नाही दिसत आहे, इथं तू गोरा नाही दिसत आहे, सगळं पाहून वगैरे केला प्रयत्न बडबड करण्याचा. असंच म्हणा, बडबडच आहे पॉडकास्ट काय. बट आमच्याकडून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटेल ही अपेक्षा ठेवूनच आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ तुम्ही लाईक करायचा आहे, शेअर पण करायचं आहे, बिकॉज आमची मेहनत वाया जायला नको, ही तुमच्या हातात आहे. त्यामुळे बघू आता तुमचा रिस्पॉन्स कसा असणार आहे. बरोबर. आणि ललितचा पण युट्यूब चॅनल आहे, ललितला पण फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. त्याच्या पण मेहनतीला फळ भेटू दे, यश भेटू दे. बिलकुल. यस, दोघं मिळून ग्रो होऊ, आम्हाला अशी अपेक्षा आहे. बघू आता तुमचा सपोर्ट किती मिळतो. डेफिनेटली. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर माहितच आहे, व्हिडिओला काय करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मीच तुमचा यश आणि हाच तुमचा भाऊ, माझा भाऊ ललित आयरे. थँक्यू मित्रांनो. थँक्यू सो मच. थँक्यू यश, तुम्हाला इथे बोलवलं. अरे विषय का, अरे 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 मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट राहिली. हे ललितसाठी मी छोटंसं गिफ्ट, तो बिचारा माझ्यासाठी एवढा लांब आला, मला रिस्पेक्ट आहे त्याचा. मैत्रीच्या ठिकाणी रिस्पेक्ट पण महत्वाचा असतो, बरोबर. बरोबर. हे मी छोटंसं गिफ्ट आहे त्याच्यासाठी मी देणार आहे.
ललित तू हे स्वीकार करावं थँक्यू असं मला वाटतं. थँक्यू मनापासून देतोय, तुला राहतो, खरंच सांगतो. तू व्हिडिओ आवडला तर परत काय बोलायची गरज नाही, संपवतो. आणि तुम्ही बोर झाले. भेटू नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय बाय. बाय.